अजित दादा बैठकीला आले नाही, येणार होते. मला माहित नाही त्याचं काय कारण आहे. मेळावा नाही, कार्यकारिणीची शहर कार्यकारिणीची बैठक बोलवलेली आहे प्रशांत जगतापांनी. अनायसे मी पुण्यात असल्यामुळे त्यांनी मला निमंत्रित केलेलं आहे. शरद पवारांसमोर येण्याचं वारंवार टाळताय. ते उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना काही दुसरी कामं असतील, कदाचित शक्य झालं नसेल. आज पण नियोजित दौरा होतो ना. हो सर, दौऱ्यात मला माहित नाही. दुसरं असं 6 ऑक्टोबरला सुनावणी होते, तिथे तर ऑब्व्हियसली दूध का दूध पाणी का पाणी करावंच लागणार आहे, कारण शेवटी अस्तित्वाचा प्रश्न आहे. तर पुढं काय नियोजन आहे तुमचं? तसं नाही, आता आमची बाजू मांडू. शेवटी आम्ही निवडणूक आयोगाला हे सांगितलेलं होतं की हा डिस्प्यूट नाही आणि त्यासाठी आमची बाजू ऐकून घ्यावी. आमची बाजू ऐकून न घेता निवडणूक आयोगाने हा डिस्प्यूट आहे असं एकदम जाहीर केलेलं आहे. या बाबतीत आम्ही आता वकिलांचा सल्ला घेतोय. निवडणूक आयोग प्रिज्युडाईस आहे असा त्याचा अर्थ दिसतो, पण मला त्यावर आज काही बोलायचं नाही. आम्ही वकिलांचा सल्ला घेऊ. सर, मराठा आरक्षणाचा जो विषय आहे, तर नारायण राणे काल म्हणाले की जे 96 कोळी मराठा आहेत त्यांना ओबीसी प्रमाणपत्राची गरज नाही. तर आपल्या पक्षाची याबाबतची भूमिका काय आहे? मला माहित नाही नारायण राणे साहेबांनी कोणत्या आशयात कॉन्टेक्स्टमध्ये हे बोलले. मला माहिती घेऊन मी सांगेन तुम्हाला, पण मला माहित नाही का. सरसकट मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र किंवा कुणबी प्रमाणपत्र हे मिळावं, ओबीसी ते काय म्हटले मला माहित नाही, त्यामुळे ह्याच्यावर बोलणं योग्य नाही. मागणी आहे ते राज्य सरकारने त्यांना जाऊन मुख्यमंत्री स्वतः जाऊन त्यांना उत्तर दिलेलं आहे. त्याच्यावर अधिक भाष्य कशाला. मराठ्यांची ही मागणीच नाही आम्हाला कुणबी सर्टिफिकेट द्या म्हणून. मला माहित नाही कोणत्या रेफरन्समध्ये नारायण राणे साहेब बोलले, त्यामुळे त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही. भूमिका काय? महाराष्ट्रामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या ज्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असतात तिथं कंत्राटी कर्मचारी नेमणं चुकीचं आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून सरकारने राज्य सरकारच्या अत्यंत महत्त्वाच्या ज्या जबाबदाऱ्या कर्मचारी क्लार्कपासून सेक्रेटरीपर्यंत पार पाडल्या जातात, त्यात मला माहिती आहे सेक्रेटरी काही कंत्राटी नेमणार नाही आहेत, पण खालच्या स्तरावरचा जो स्टाफ आहे तो नेमत असताना जबाबदारीची पदं देखील कंत्राटी पद्धतीने जर भरली तर ते अतिशय गंभीर आहे. पैसे वाचवण्याच्यासाठी सरकारने बेभरोशाच्या लोकांना तात्पुरत्या सेवेत घेऊन त्यांच्याकडून काही कामं करून घेतली आणि त्यात जर चुका निष्पन्न झाल्या तर त्याचा भुर्दंड जनतेला बसू शकतो आणि त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती अत्यंत आवश्यक असेल अशा जागांच्यासाठी करणं ठीक आहे, पण त्यालाही काही मर्यादा असली पाहिजे. नाही तर हळूहळू आपण सगळं सरकारच कंत्राटी पद्धतीने चालवायला लागू. त्यातला दुसरा दोष असा आहे की ज्यांना कंत्राटी पद्धतीने नेमलं जातं ते 1-2 वर्ष झाल्यावर संघटना बांधतात आणि त्यांची आंदोलनं सुरू होतात आणि काम राहतं बाजूला. असे काही वेगळे क्लिष्ट प्रश्नही आहेत आणि महाराष्ट्रातल्या तरुणांना सरकारी सेवेची आवश्यकता असते किंवा गरज असते. हजारो लाखो युवक आपली परीक्षा देत असतात, तयारी करत असतात. कधी ना कधी शाश्वत अशा नोकरीची आपल्याला संधी मिळेल असं वाटत असतं. शेवटी नाईलाजानं त्यांना कंत्राटी कामावर बसावं लागतं आणि कंत्राटी कामावर गेलेला जो युवक असतो तो कायम त्याचं आयुष्य अधांतरी असतं आणि म्हणून कंत्राटी कामापेक्षा कायम स्वरूपाच्या नोकऱ्या कमी होणार नाहीत याची काळजी सरकारने देखील घेतली पाहिजे. मुद्दा त्या कंपन्याच्या आहेत, उघड बघितलं दिसतात काही भाजप आमदारांच्या आहेत, नाव सांगता तो तर पुढचं गंभीर प्रश्न आहे. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे आणि अशा गोष्टी असतील तर त्याने आणखीनच म्हणजे काही आपल्या सोयीच्या लोकांना पोचण्यासाठी कंत्राटी भरती त्यांच्यामार्फत करून त्यांना इनडायरेक्टली फायनान्शियल बेनिफिट देण्याचा जर प्रयत्न होत असेल तर हे अतिशय गंभीर आहे. विरोध कसं करणार याचा? विरोध दिसत नाही. म्हणजे आता सरकारने निर्णय आता घेतलेला आहे. लोकांच्या प्रतिक्रिया, युवकांच्या, महाराष्ट्रातला समस्त युवक आज क्षुब्ध झालेला आहे. सरकारच्या विरोधात त्याची मानसिकता आहे की ह्या सरकारला कामाचं गांभीर्य नाही अशी भूमिका सामान्य महाराष्ट्रातल्या सर्व युवकांची आहे
आणि विरोधी पक्ष म्हणून आम्ही ती भूमिका हळूहळू मांडणार आहोत सगळीकडे. सर, विजयकुमार गावित यांच्या टंकेला केंद्रीय योजनेत 10 कोटींचं अनुदान मिळाल्याचा आरोप काँग्रेसने केलेला आहे आणि स्वतः सुप्रिया गावित या त्याच्या लाभार्थी आहेत असं एक आरोप केला. टाइम्स ऑफ इंडियाला बातमी मी ती बातमी वाचली आणि कोणत्या रेफरन्सने हा त्यांच्याकडे बेनिफिट मिळालाय किंवा अनुदान मिळालेलं आहे हे हळूहळू स्पष्ट होईल. आणि जर अशी व्यक्तिगत बेनिफिट जर त्यांना मिळालं असेल आणि त्याची खात्री झाली तर मात्र ते अतिशय गंभीर आहे. प्रधानमंत्री कहते हैं कारवाई ज्या आहेत ते कुठे काय होताना दिसत नाही, थंडावलं सगळं, थांबवलं गेलं. तुम्हाला नोटीस आली त्याचं काय झालं पुढे? ईडीच्या कारवाया चालू आहेत किंवा आहेत ते वेगळ्या वेळी वेगळ्या केसेस असतात त्याप्रमाणे येत असतात. त्यामुळं थांबलेत असे म्हणता येत नाही, थांबवलेत असे म्हणता येत भरती संपली का नाही आणि नक्की काय आहे हे माहीत नाही. पवार साहेबांच्या पुढच्या सभांचं काय नियोजन कसं? सभा आम्ही उद्धव ठाकरे साहेब आणि आमचे संजय राऊत साहेब दोघंही पवार साहेबांना भेटले आणि त्या सभांचं नियोजन आता हळूहळू होणार आहे. काही एकत्रित सभा होतील, काही राष्ट्रवादीच्या म्हणून पवार साहेबांच्या उपस्थितीत काही सभा होतील. आंबेगावला होणार आहे का? एकच कुठे कधी पहिली सभा कुठे महाविकास आघाडी? बहुतेक आमच्या त्या दिवशीच्या चर्चेत ठाण्याला वज्रमुठीची सभा होणार आहे असा अंदाज आहे, अजून नक्की नाही. त्याची जबाबदारी तिथल्या स्थानिक नेत्यांची चर्चा करून ठरवणार आहेत. पण ते उद्धवजी आणि संजय राऊत यांनी त्याच्यावर तिथल्या स्थानिक लोकांशी बोलून निर्णय करायचं ठरवलेलं आहे. 16-16-16 असं काही फॉर्म्युला ठरलाय की फक्त बातम्याच? नाही, जागा बातम्याच आहेत, अशी काही चर्चाच झाली नाही, त्यामुळे फॉर्म्युला ठरलेला नाही. तुम्ही प्रश्न काहीतरी विचारला होता, तुम्ही काहीतरी विचारलं होतं. कारवाईचं ईडीच्या नोटीसचं काही झालं का पुढे? काही नाही, ते त्यावेळी झालं. आंबेगावची सभा, आंबेगावच्या सभेचं काय? पुणे जिल्ह्यात अजून कोणत्या सभा घ्यायच्या हे ठरवलेलं नाहीये, त्याच्यावर काही निर्णय आम्ही घेतलेला नाही. सर, इंडिया अलायंस को लेकर कल से काफी बीजेपी आक्रमक दिख रही. खुद प्रधानमंत्री हो या फिर राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा हो, उन्होंने बयान दिया है, कहा लीडरलेस अलायंस है, सनातन धर्म को खत्म करने के लिए, प्रेस की फ्रीडम को खत्म करने के लिए. कैसे 2.0 2014 में यानी 12-13 के दरमियान यूपीए की जो सरकार थी तभी सामने कोई ऐसा ठाम बड़ा नेता नहीं था. वो उभर के मोदी साहब के रूप से सामने आया 2013 के आखिरी में. अब ये देश में सारे इंडिया के पार्टियां, इंडिया के जो घटक पक्ष है वो इकट्ठा बैठ रहे, इकट्ठा आ रहे. आस्ते आस्ते मुझे लगता है कि कुछ हल निकलेगा, कुछ न कुछ पर्याय तो सामने आएगा ही. राहुल गांधी सामना चेहरा म्हणून पुढे येतील? मला माहित नाही, मी राज्यातला कार्यकर्ता आहे, देशाचा नाही, त्यामुळे देशपातळीवरचे प्रश्न मला माहित नाहीत. सर, भावी मुख्यमंत्री म्हणून अनेक ठिकाणी बॅनर्स लागले होते, तुमचे लागले, आज राधाकृष्ण विखे पाटलांच्या मुख्यमंत्री व्हावेत म्हणून प्रार्थना करण्यात आली एका दर्ग्यावर. काय तुमच्या शुभेच्छा असतील? असं आहे की प्रत्येकाचे समर्थक आपापल्या परीनं आपला नेता पुढे जावा म्हणून प्रयत्न करत असतात. हे समर्थकांनी केलेले प्रयत्न असतात, त्यात कोणाला दोष देणं योग्य आहे असं मला वाटत नाही. आणि प्रत्येकाला या स्टेजला आल्यावर वाटत असतं की आपल्याला पुढची संधी मिळावी. त्यात राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्यासाठी कोणी दर्ग्यात प्रार्थना केली तर त्याचा तो प्रयत्न आहे, असा त्या ज्याने प्रार्थना केली त्याचा तो प्रयत्न आहे. सर, VSIला पवार साहेब अध्यक्ष आहेत, वळसे पाटील अध्यक्ष आहेत, कार्यकारिणीवरती तुम्ही आहात, अजितदादा आहात. जे काही घडलं राजकारणामध्ये याचा परिणाम कुठे या अशा संस्थांच्या बैठकांमध्ये किंवा कामकाजावर? सहकारी साखर कारखाने, सहकारी क्षेत्र आणि ही संशोधन संस्था आहे. या ठिकाणी साखर उद्योगात असणारे अनेक मान्यवर नेते इथं काँग्रेस पक्षाचे आहेत, शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी असे वेगवेगळ्या पक्षाचे नेते या ठिकाणी येतात. काही जण त्या गव्हर्निंग काउन्सिलचे सदस्य आहेत आणि त्यामुळं याच्यात काही पक्षीय राजकारण आणि अभिनिवेश कधीच येत नाही. आणि साखर उद्योगांची ही संस्था आहे, ही काही राष्ट्रवादीची किंवा काँग्रेसची किंवा भाजपची संस्था नाही आहे.
आणि पवारसाहेब हे सर्वमान्य या क्षेत्रातले नेतृत्व असल्यामुळे त्यांच्या अध्यक्षतेखाली ही संस्था भरभराटीला आलेली आहे. देशातली अग्रगण्य संस्था आहे. महाराष्ट्राबरोबर गुजरातमध्ये देखील आता संशोधनाचं एक सेंटर काढायचं असा आमच्या संस्थेचा प्रयत्न आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या शेजारची जी राज्य आहेत, कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल किंवा मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल, इथले कारखाने या संस्थेशी संबंध ठेवून त्यांचे सल्ले घेतात. त्यामुळे तिथं जाऊन देखील संशोधनाचं केंद्र उभं करायचं, तिथं फार्म डेव्हलप करायचे, तिथं नव्या ऊसाच्या जातींची डेव्हलपमेंट करायची, ही कामं चालू असतात. त्यामुळे या आवारात पक्षाचे अभिनिवेश, पक्षाचे जोडे काढून सगळेजण येतात आणि महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादकांची प्रगती कशी होईल हा एकमेव उद्देश इथं असतो. कार्यकारिणीची एक बैठक आता होणार आहे, तर नवीन कार्यकारिणी येणार आहे किंवा काही बदल होणार आहे? कारण समोरच्या गटाकडून जम्बो कार्यकारिणी जवळपास 300 पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. प्रशांत जगताप अध्यक्ष आमचे आहेत आणि या शहरात मला वाटतं 250 लोकांची कार्यकारिणी आहे. त्यातल्या बहुतेक सगळ्यांना निमंत्रण आहे. त्यातल्या बरेचसे कार्यकर्ते कालच त्यांनी बोलवायचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे किती हजर राहतात आज मला माहीत नाही, पण ती बैठक आज बोलवलेली आहे. आणि राष्ट्रवादीचे जे या शहरातले कार्यकर्ते आहेत ते सगळे कार्यकारिणीवर असणारेच फक्त तिथं बोलवले, ते आज हजर राहतील. आता दुसऱ्या पक्षाची कार्यकारिणी किती मोठी आहे याच्यावर त्या पक्षाची लोकप्रियता ठरत नाही, हे कायम लक्षात ठेवा. दुष्काळ परिस्थिती आहे, दुष्काळ जाहीर करत नाही सरकार. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ आहे. पाण्याचं संकट सगळीकडे निर्माण होणार आहे. अनेक ठिकाणी धरणात पाणी कमी आहे, पाण्याचा साठा कमी आहे, मर्यादित आहे. अनेक ठिकाणी सरकारने सुयोग्य अशी मॅनेजमेंट योग्य वेळी केलेली नसल्यामुळं काही पाण्याचं संकट निर्माण होणार आहे. पिण्याच्या पाण्याचं संकट होणार आहे, शेतीच्या पाण्याचंही संकट येणार आहे. आणि एकंदरच दुष्काळाला तोंड देण्यासाठी सरकारने लक्ष दिलं पाहिजे. सरकार अजून या कोणत्याही बाबीवर लक्ष केंद्रित करताना दिसत नाही. 17 तारखेला मराठवाड्यात औरंगाबादला त्यांनी कॅबिनेट बैठक बोलवलेली आहे. प्रचंड खर्च करून ती बैठक होते. अनेक पंचतारांकित हॉटेलमध्ये सर्व मंत्री महोदय राहणार आहेत असं बातमीच मी वाचली. आता त्यात किमान महाराष्ट्रातल्या दुष्काळ परिस्थितीला तोंड देणाऱ्या शेतकऱ्याला काही ना काही दिलासा सरकारने द्यावा, ही आमची सरकारकडे मागणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.